नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. स्वप्नील पाटील ठाणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष घेऊन 4 वर्ष दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. 4 वर्षे मागणी करतोय. महापालिकेच्या कार्यकारिणीवर प्रश्न निर्माण केले. दिव्यांगांना मिळणारे त्यांचे हक्कांना सुद्धा भ्रष्टाचार मध्ये निर्माण करणारे UMCचे अधिकारी 800ची मिळणारी काडी 12,000 रुपयाला विकत घेऊन घोळ करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पहिली तर मागणी आमची अशी आहे की दिव्यांगांच्या स्वयंरोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे. महापालिका अधिनियम 66(1) मध्ये 5,000 लोकसंख्येला 2 स्टॉल देण्याची तरतूद आहे. आमचे स्वप्नील पाटील ठाणे जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष गेली 4 वर्ष दिव्यांगांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. 4 वर्ष ही मागणी करतोय आम्ही की दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल द्या. प्रत्येक वेळा वेगवेगळी कारणं दिली जातात. आचारसंहिता, कधी निवडणुका, इतर कारणं देऊन दिव्यांगांना जो मूलभूत प्रश्न आहे स्वयंरोजगाराचा त्यापासून डावललं जातं. दुसरी गोष्ट आहे की दिव्यांगांचा निधी जो आता 2200 रुपये दिला जातो, 2200 निधीमध्ये दिव्यांगांनी कसं जगायचं. इथे महापालिका फार मोठा इथे भ्रष्टाचार करतो. 800 रुपयाची काठी येथील महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी 12,000 रुपयाला घेतली आणि ते महापालिकेने मान्य केलंय की इथे भ्रष्टाचार झालाय. पण आता वाट कशाची पाहतायत तर शासनाची. कारण की त्या अधिकारी ज्यांनी भ्रष्टाचार केले ते डेप्युटेशनवर आले होते आणि जोपर्यंत म्हणे शासन मान्यता देत नाही तोपर्यंत आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. म्हणजे आज ज्याला 2 हात नाहीये, 2 पाय नाहीये, त्यांचं पण या लोकांनी खायचं सोडलं नाही. या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आज आम्ही धडा शिकवण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आज मोर्चा घेतलेला आहे. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून चालणार नाही. अधिवेशन चालू आहे. काही अधिवेशनाची कामं सांगून मॅडम मंत्रालयात आहेत असं आम्हाला त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मॅडम येत नाहीये. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही महापालिकेचं गेट सोडणार नाही.